महाराष्ट्राचं राजकारण आणि वाद हे जणू एक समीकरणच बनलंय. मागच्या अनेक दिवसांपासून जर आपण पाहिलं तर संपूर्ण महाराष्ट्राने हाके विरुद्ध मिटकरी असा एक वाद अनुभवला. मध्यंतरी अर्थ खात्यावर संजय शिरसाटांनी केलेली टीका, यामुळं शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा एक संघर्ष जो आहे तो देखील मधल्या काळामध्ये उफाळल्याचं पाहायला मिळालं. हे सगळे वाद क्षमतायत तोच आता मनसेचे ज्येष्ठ नेते प्रमोद महाजन यांचे बंधू गोपीनाथराव मुंडे यांचे मेव्हणे प्रकाश महाजन विरुद्ध राणे परिवार असा वाद जो आहे तो कुठेतरी पेटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीपासून जर आपण पाहिलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये दोन भाऊ एकत्र येणार, शिवसेना ठाकरे गट विरुद्ध महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष जे आहेत हे दोन्ही पक्ष जे आहेत ते एकत्र येणार, जे आता आपापसामध्ये आहे लढत आहेत हे दोन्ही पक्ष एकत्र येणार. ठाकरे ब्रँड टिकवण्यासाठी दोन्ही भावांकडनं प्रयत्न केले जाणार असं साधारणतः बोललं जात असताना, धाराशिव दौऱ्यावर असताना राज्याचे मत्स्यपालन आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी ज्यावेळी याबाबत प्रश्न विचारला गेला की ठाकरे बंधू एकत्र येत आहेत, तुमचं मत काय? तर त्याच्यावर नितेश राणे म्हटले की एका भावाकडे 20 आमदार आहेत, एका भावाकडे 0 आमदार आहेत, एवढी मोठी ताकद बघून आम्हाला घाम फुटलाय असं उपरोधितरित्या नितेश राणे जे आहेत ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. त्याच्यावर प्रकाश महाजन यांना ज्यावेळी प्रश्न विचारला गेला त्यावेळी प्रकाश महाजन यांनी थेट नितेश राणे यांचा खरपूस समाचार घेत त्यांना वेलची आणि लवंग्याची उपमा जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळालं. तर नारायण राणे यांनी थेट आता मुलावर टीका केली आहे म्हटल्यानंतर पितृहृदय जे आहे नारायण राणेंचं त्यानुसार त्यांनी प्रकाश महाजनांवर जी आहे ती टीका केल्याचं पाहायला मिळालं. एक खरमरीत पत्र त्यांनी प्रकाश महाजन यांना लिहिल्याचं पाहायला मिळालं. आणि त्यानंतर प्रकाश महाजनांनी असा दावा केलेला आहे की राणे समर्थकांकडून आपल्याला धमक्या दिल्या जात आहेत. मग छत्रपती संभाजीनगर मधलं जे प्रकाश महाजन यांचं निवासस्थान आहे तिथून प्रकाश महाजनांनी आज थेटपणे उघड राणे परिवाराला आणि नारायण राणे, नितेश राणे, निलेश राणे यांना आव्हान दिलं की तुम्ही इथं येताय का मी कणकवलीत येऊ असं म्हणत त्यांनी डोक्याला कफन बांधून दंड ठोपटले आणि दंड ठोपटत ते क्रांती चौकापर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं. तिथे आपण आंदोलन करणार आहोत, राणे परिवारांनी खुलेआम आपल्याला येऊन भेटावं असं ते म्हटल्याचं पाहायला मिळालं. तुम्ही समोरासमोरची लढाई करा, समर्थकांकडून लढाई करू नका, धमक्या देऊ नका असं म्हणतानाच मी दत्ताजी गाडे आणि संभाजी भिडे यांच्या तालमीत तयार झालेला संघाचा स्वयंसेवक आहे. वसंतराव भागवत यांच्या काळापासून मी जनसंघात सक्रिय राहिलेला कार्यकर्ता आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कुशीत आणि मुशीत घडलेला मी कार्यकर्ता आहे. मी समोरून फ्रंटलला येऊन खेळतो असं म्हणत त्यांनी राणे परिवाराला जे आहे ते एक प्रकारे आव्हान दिल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. त्याला पुन्हा नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेऊन जो आहे तो काउंटर अटॅक केल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे एकंदरीत जर आपण पाहिलं तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता महाजन विरुद्ध राणे असा जो वाद सुरू झालेला आहे हा वाद नेमका केव्हा क्षमणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. राजरत्न जोंधळेसह संकेत देशपांडे, टॉप न्यूज मराठी, पुणे. अनअकैडमी सेंटर से नीट का सिलेक्शन नहीं तो फीस वापस, मतलब नहीं समझे? 2024 में अनअकैडमी से नीट के 26,000 से ज्यादा सिलेक्शंस हुए, इसलिए हम जानते हैं कि आपकी और हमारी कड़ी मेहनत और डिसिप्लिन से नीट में सिलेक्शन होगा. तो अगर नीट 2026 में आपके 500 से कम नंबर आए तो आपकी 50% कोर्स फीस रिफंड हो जाएगी ओनली विद अनअकैडमी नीट श्योर सक्सेस प्रोग्राम. बहुत ही लिमिटेड सीट्स हैं तो अभी जाइए और एनरोल कीजिए.